Hello dear student, myself Jagdish Wagh. I am here to teach you chemistry. मुलांनो महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस आहे केमिस्ट्रीचा तो आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्टार्ट करतो आहे. चॅप्टर नंबर 1 असणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. Here is my short introduction. Myself Jagdish Wagh. I have completed my masters in chemistry. I also qualified state exam. I have total 9 years of teaching experience as well as I am educator on Unacademy. ओके, मुलांना आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तुम्ही मला फॉलो करू शकता माझ्या चॅनलवरती सुद्धा ॲज वेल ॲज मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक प्रोव्हाइड केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. इट्स ॲब्सोल्युटली फ्री. या टेलिग्रामच्या लिंकवरती मग तुम्हाला जे काही अपडेट्स असेल CET रिगार्डिंग असेल किंवा बोर्ड एक्झामबद्दल असेल किंवा जे काही माझे डेली व्हिडिओज असतात ते माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती असणार किंवा अनअकॅडमीचे काही अपडेट्स असतील जे पण मी फ्री क्लासेस घेतोय अनअकॅडमीला त्याचे पण मी लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत जातोय. तुम्ही हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकताय. तर आपण प्रिपरेशन स्टार्ट करतोय महाराष्ट्र स्टेट बोर्ड MST CET 2021 ॲज वेल ॲज 2022. ओके, दिस इज आवर फर्स्ट चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री. बघा मुलांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हटल्या माइंडमध्ये तुमच्या दोनच वर्ड येतात की इलेक्ट्रो मीन्स समथिंग इज रिलेटेड विथ द इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉन्स, ॲनोड, कॅथोड एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड केमिस्ट्री म्हटलं तर ॲज युजल यू नोज द केमिकल रिॲक्शन्स आर हॅपनिंग. म्हणजे हे असा वर्ड आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणार आहे किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं आपण केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. तर या टोटल चॅप्टरचा जो स्टडी करायचा आपल्याला तर चॅप्टर इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला ज्या बेसिक टर्म्स असतात ज्या खूप युजफुल आहेत त्या बेसिक टर्म्स म्हणजे आपल्याला समजून घ्यायचे की एक्झॅक्टली कंडक्टिव्हिटी काय असणार आहे किंवा कंडक्टिव्हिटीचं आपण क्लासिफिकेशन कसं करू शकतोय. बघा, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी, स्पेसिफिक कंडक्टन्स, स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी या खूप इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आणि मुलांचा याच्यामध्ये बऱ्याचदा गोंधळ होत असतो. तर आधी आपण समजून घ्या हाऊ वी कॅन क्लासिफाय द कंडक्टिव्हिटी. ओके, बघा आता डिपेंडिंग अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ देअर कंडक्टिव्हिटी दे आर क्लासिफाईड ॲज. म्हणजे ज्या मटेरियलचा आपण ॲज अ स्टडी करतोय त्या मटेरियलचा स्टडी करताना त्या मटेरियलची मॅग्निट्यूड म्हणजे त्या मटेरियलच्या कंडक्टिव्हिटीनुसार आपण क्लासिफिकेशन करतोय. क्लासिफिकेशन करताना आपण असं करतोय की फर्स्ट टाईप इज कंडक्टर, सेकंड इज इन्सुलेटर अँड थर्ड वन इज सेमी कंडक्टर. म्हणजे कुठलंही मटेरियल असणार आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करायचं असेल तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करताना आधी बेसिक टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या व्हिडिओच्या सिरीज असतील याला मी मार्क करणारे लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 लाईक दिस. ओके, तर आजचं जे लेक्चर नंबर 1 असणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं हे आपली बेसिक टॉपिकवरती आपण डिस्कशन करतोय आणि या बेसिक टॉपिक झाल्यानंतर ज्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असलेल्या चॅप्टरमध्ये ते आपण स्टार्ट करणार आहे. तुम्ही जर या सगळ्या व्हिडिओज सिक्वेन्शियली जर प्रॉपरली बघितले असणार त्याचा तुम्हाला नक्की नक्की बेनिफिट होणार. ठीक आहे, आपण टॉपिक स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल कंडक्टर, इन्सुलेटर अँड देन सेमी कंडक्टर. मग आपण इम्पॉर्टंट पॉईंट आहे कंडक्टर कशाला म्हणायचं असतं आपल्याला, येस ऑर नो, की बाबा याच्यामध्ये काय सांगितलं की मेटल्स अँड देअर अलॉय हॅव लार्ज कंडक्टिव्हिटी, दे आर नोन ॲज कंडक्टर. ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द मेटल दे हॅव कंडक्टिव्हिटी. मेटल असेल किंवा आपण मेटलचं कॉम्बिनेशन करून अलॉय बनवलं असेल, मेटल ॲज वेल ॲज अलॉय दे हॅव गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, दे आर कॉल्ड ॲज कंडक्टर. ओके, देअर कंडक्टिव्हिटी रेंजेस फ्रॉम 10⁻⁴ to 10⁻⁷ per ओहम पर मीटर. तुम्हाला मल्टिपल चॉईसला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर हा एक असं समजा की तुम्ही हा एक्स्ट्रा नॉलेजचा पार्ट आहे कारण आपल्या बोर्डला हा पॉईंट कव्हर झालेला नाहीये. ठीक आहे, त्याच्या पुढचं आपल्याला बघायचं की नेमकं आपण ज्यांना कंडक्टर मध्ये त्याचे एक्झाम्पल कुठले कुठले आहे. आपल्या सराउंडिंगला आपल्या घरामध्ये सुद्धा असे खूप सारे एक्झाम्पल्स आहे ज्यांना आपण कंडक्टर म्हणू शकतोय. एक्झाम्पल दिले ऑल मेटल्स, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर. alloy of metal, then certain non-metals also there, they also have conductivity. फॉर एक्झाम्पल कार्बन ब्लॅक असेल. कार्बन ब्लॅक म्हणजे कसं की सपोज आपण एखाद्या मटेरियलचं कंबशन केलं असेल तर ब्लॅक स्मोक बाहेर पडतो. तो जो ब्लॅक स्मोक असतो सपोज तो आपण कुठे कलेक्ट केला तर ते जे कलेक्ट केलेलं ब्लॅक रेसिड्यू असतो जो मटेरियल असतो आपण म्हणतो कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक दो इट इज नॉन मेटल बट इट हॅज अ कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट बेस्ट एक्झाम्पल इज ग्राफाईट. ग्राफाईट तर आपण सगळ्यांनीच बघितलं पण असेल की आपण जो वॉच मधला जो सेल असतो त्या सेलला जर आपण फोडलं तर आतमध्ये एक बारीक रॉड येतो. तो रॉड कशापासून बनलेला असतो, इट इज मेड फ्रॉम द ग्राफाईट. इट इज ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सम ऑर्गॅनिक पॉलिमर्स, काही पॉलिमर्स आहे फॉर एक्झाम्पल पॉली ॲनिलिन असणारे किंवा पॉलीपायरल असेल किंवा पॉलीथायोफिन असेल.
दे आर ऑल्सो गुड कंडक्टर. बघा तसं बघायला गेलं तर पॉलिमर म्हटलं आपल्या माइंडमध्ये असं की ते आता इन्सुलेटर व्हायला पाहिजे, बट देर आर सर्टन पॉलिमर्स विच कॅन हॅव ॲबिलिटी टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ओके, चला याच्यानंतर हे तुम्हाला कार्बन ब्लॅक बद्दल बोललो होतो. दिस इज कार्बन ब्लॅक. ओके, आफ्टर दिस विल प्रोसीड फॉर द इन्सुलेटर. आपण इन्सुलेटर कोणाला म्हणू शकतोय, ज्याच्यामधून कंडक्शन होणार नाहीये. द सबस्टन्स लाईक ग्लासेस, सिरामिक एक्सेट्रा, दे हॅव व्हेरी लो कंडक्टिव्हिटी. मी तर असं म्हणेन की व्हेरी लो कंडक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा दे हॅव झिरो कंडक्टिव्हिटी, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज insulator. Their conductivity ranges from 10 raised to -20 to 10 raised to -10 per ohm per meter. खूप खूप ऑलमोस्ट निग्लिजिबल कंडक्टिव्हिटी आहे. अशा टाईपचं जे तुम्हाला डायग्राम्स दिसत आहेत, हे तुम्ही बघितलं असेल की एखादा इलेक्ट्रिसिटीचा टॉवर असेल, त्याच्यावरती या टाईपचं मटेरियल यूज केलं जातं. त्याला वायर वाउंड करून ती पुढच्या पोलपर्यंत नेली जाते. तर हे सुद्धा मटेरियल इट्स इट्स अ सिरामिक मटेरियल अँड इट्स गुड इन्सुलेटर. ओके, आफ्टर दॅट विल प्रोसीड फॉर द सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर म्हणजे काय असणार आहे की त्याच्या प्रॉपर्टीज ह्या इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोघांच्या इन बिटवीन असतात. तर अशा मटेरियल आपण म्हणू शकतो सेमी कंडक्टर. सबस्टन्स लाईक सिलिकॉन, substances like silicon, doped silicon and gallium arsenide have resistivity in the range of 1 into 10 raised to 6 ohm centimeter are called as semiconductor. आपण असं म्हणण्यापेक्षा एक सिंपल लँग्वेज मध्ये असं बोलू शकतोय की दोज सबस्टन्सेस विच हॅज प्रॉपर्टी और विच हॅज अ कंडक्टिव्हिटी इन बिटवीन इन्सुलेटर अँड कंडक्टर, अशा मटेरियलला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, इट इज कॉल्ड ॲज सेमी कंडक्टर. मग सेमी कंडक्टर कसे बनवले जातात हे आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत चॅप्टर सॉलिड स्टेटमध्ये. सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला दोन टाईपचे सेमी कंडक्टर बघायचे, एन टाईप सेमी कंडक्टर अँड पी टाईप सेमी कंडक्टर. मग त्यावर तुम्हाला MCQ सुद्धा विचारला जातो की तुम्हाला सपोज सिलिकॉन सिलिकॉन तुम्ही डोप करताय म्हणजे कसं असतं माहिती का, ग्रुप नंबर 13, 14 आणि 15 या 3 ग्रुप्स मधले जे इलेमेंट्स आहे त्यांचं आपण डोपिंग करतो. म्हणजे इफ आपण जर ग्रुप नंबर 13 चे इलेमेंट्स डोप केले ग्रुप नंबर 14 सोबत, तर आपल्याला एक प्रकारचं पी टाईप सेमीकंडक्टर फॉर्म होतं. आणि जर आपण ग्रुप नंबर 15 ला डोप केलं ग्रुप नंबर 14 सोबत, तर एन टाईप सेमीकंडक्टर फॉर्म होतो. मग हे सेमीकंडक्टर कसे फॉर्म होतात त्याचं इन डिटेल स्टडी आपण स्टडी करणार आहोत चॅप्टर नंबर 1 दॅट इज सॉलिड स्टेटमध्ये. ठीक आहे, तर आता हा टॉपिक होता आपला कव्हर ऑफ सेमीकंडक्टर. दे हॅव व्हेरी इम्पॉर्टंट दे आर व्हेरी इम्पॉर्टंट मटेरियल अँड दे आर युज्ड इन इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री. म्हणजे जे काय आता मोबाईल्स असतील किंवा लॅपटॉप्स असतील त्यांच्यामध्ये जे सेमीकंडक्टर यूज केले जातात, अशा आयसीज वगैरे असतात, तर यांच्यामध्ये सेमीकंडक्टर इज डिफरंट थिंग, आयसीज डिफरंट थिंग. तर सेमीकंडक्टरसाठी आपण जे मटेरियल यूज करतो आहे ते जनरली डोपिंग करून केलं जातं आणि त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बऱ्यापैकी चांगली असते. आता टाइप्स ऑफ कंडक्टन्स कुठले कुठले असणार आहे, मग बघा डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ मटेरियल कंडक्टर्स आर क्लासिफाईड ॲज मेटॅलिक कंडक्टन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादी वायर असेल, वायर आहे त्यातून इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे, म्हणजे त्या वायरच्या आतमध्ये मेटल आहे, त्या मेटलमधून इलेक्ट्रॉनचं कंडक्शन होत आहे. जर आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचा विचार करतोय किंवा मेटॅलिक कंडक्टरचा विचार करतोय, तर इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन. आणि सेकंड टाईप ऑफ जो कंडक्टन्स आहे इट इज इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. म्हणजे याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय करतो की फॉर एक्झाम्पल एखादं सॉल्ट मी डिझॉल्व्ह केलंय वॉटरमध्ये. वेन सॉल्ट इज डिझॉल्व्ह इन वॉटर इट प्रोड्युसेस आयन्स अँड दॅट आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्टन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रोलिटिक यांच्यामध्ये कंडक्टन्स कोणामुळे होतो असा क्वेश्चन सीटला विचारला जाऊ शकतोय. तर इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्समध्ये इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्टन्स. And in case of electrolytic conductors, ions, migration of ions, or we can say simply ions are responsible for the conduction. तर हे दोन इम्पॉर्टंट टाईपचे कंडक्शन आहे आपल्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचे आहे. आपण थोडंसं मेटॅलिक कंडक्टन्स बद्दल इन डिटेल डिस्कशन करणार आहोत. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स थ्रू मेटल इट इज कॉल्ड एज मेटॅलिक और इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. दिस इज ड्यू टू फ्री मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. मी आत्ताच तुमच्याशी बोललो होतो की इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स हा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे मिळतो आपल्याला, बिकॉज ऑफ फ्री मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स डिपेंड्स ऑन, हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, इट डिपेंड्स ऑन द नेचर अँड द स्ट्रक्चर ऑफ मेटल. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पर ॲटम इन द मेटल. बघा ना, साधी गोष्ट आहे, तर मेटलचं नेचर मॅटर करत आहे ॲज वेल एज मेटलचं स्ट्रक्चर कसं आहे त्याने पण अफेक्ट होणार आहे. आणि सेकंड थिंग,
त्या मेटलच्या व्हॅलेन्स शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे, तर या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स वरती. ठीक आहे. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो आपण बघूया. टेम्परेचर metallic conductance is inversely proportional to temperature. If you increase the temperature, then metallic conductance decreases and vice versa. तर लक्षात घ्या, हा पण पॉइंट महत्वाचा आहे एमएसटी सीईटी साठी. सीईटी साठी याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर टेम्परेचर जर आपण इन्क्रीज करणार असेल तर मेटॅलिक कंडक्टन्स डिक्रीज होणार बिकॉज इट्स अ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. The composition of metallic conductor remain unchanged by the conductance of electrical current. बघा किती सिंपल पॉइंट आहे. Composition of metallic conductor remain unchanged by the conduction of electrical. म्हणजे एखाद्या वायर मधून मागच्या 10 वर्षांपासून करंट फ्लो होतोय, तर कितीही दिवस तुम्ही करंट फ्लो करा तर त्या मेटलचं कॉम्पोजिशन वरती काही फरक पडणार नाहीये. इलेक्ट्रॉन्स खूप फ्लो झाले, वायर हेवी होऊन जाणार किंवा वायर अगदी थिन होऊन जाणार, असं कुठल्या प्रकारचं तिथे मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये काही अफेक्ट होत नाही. देयर इज नो चेंज इन द कॉम्पोजिशन ऑफ मेटॅलिक कंडक्टर ड्यू टू पॅसेज ऑफ इलेक्ट्रिकल करंट. नाउ विल टॉक अबाउट द इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. बघा, द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स थ्रू द इलेक्ट्रोलाइट. What is electrolyte? The solution has ability to carry electricity. मग ते सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कॅरी कधी करू शकतो, जेव्हा त्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट असतील. आणि आयन्स बनवायचे असेल तर आपल्याला एखादा सॉल्ट ऍड करावं लागेल किंवा एखादा ऍसिड स्ट्रॉंग घ्यावं लागेल किंवा स्ट्रॉंग बेस घ्यावं लागेल. म्हणजे इन शॉर्ट, ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते आयन्स प्रोड्यूस करण्याची, त्यांना आपण इझिली म्हणू शकतो दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. मग इलेक्ट्रोलाइट मध्ये सुद्धा असतं स्ट्रॉंग आणि वीक, ते आपण नंतर डिस्कशन करू. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रोलाइट असं मीडियम आहे ज्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट असतात and that ions are responsible for the conduction. Electrical conductance through electrolyte, it is called as electrolytic conductance. It is also called as ionic conductance because that conductance because of ions. This is due to flow of ions. आताच आपण डिस्कशन केलं होतं. The conductance or the conductivity of electrolyte solution depends on, हा पण पॉइंट महत्वाचा आहे, पॉइंट नंबर 1, की एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते. पॉइंट नंबर 1, नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. तुम्ही इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग वापरला असेल तर मॅक्झिमम नंबर ऑफ आयन्स मिळतील. इलेक्ट्रोलाइट वीक वापरला असेल तर आयन्स कमी मिळतील तुम्हाला, त्यानुसार कंडक्टन्स सुद्धा व्हॅरी करणार. पॉइंट नंबर 2, साइज अँड द सॉल्वेशन ऑफ आयन्स फॉर्म इन द डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. समजा आपण NaCl ऍड केलं, NaCl डिझॉल्व्ह केलं, Na+Cl- फॉर्म झाले, तर Na+ आणि Cl- आयनची जी साईज असते ना, त्या साईजनुसार सुद्धा कंडक्टन्स व्हॅरी होतो. द नेचर अँड विस्कोसिटी ऑफ सॉल्वंट. ऑब्व्हियसली जर सॉल्वंटचं नेचर जर ते पोलर नेचर असेल तर कंडक्शन थोडंसं कमी दाखवेल, कारण पोलर लाईक डिझॉल्व लाईक असं आपण म्हणू शकतोय ना. म्हणजे पोलर काय करणार, आयन्सला सुद्धा अट्रॅक्ट करणार, तसं नको व्हायला म्हणून शक्यतो सॉल्वंट नॉन पोलर पाहिजे. आणि सेकंड थिंग, विस्कोसिटी. खूपच विस्कस असेल तर आयनच्या मायग्रेशनला थोडासा रेजिस्टन्स मिळणार, त्यामुळे थोडंसं कंडक्टन्स काय होणार, कमी कमी होणार. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट, ऑब्व्हियसली हाय कॉन्सन्ट्रेशन हाय कंडक्टन्स, कॉन्सन्ट्रेशन सुद्धा अफेक्ट करणार, टेम्परेचर सुद्धा अफेक्ट करते. आता टेम्परेचर कसं अफेक्ट करणार हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. कंडक्टन्स, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हा सेम पॉईंट आपल्याला पुढच्या वेळेस सुद्धा येणार आहे. त्यामध्ये आपल्याला कंडक्टन्स आणि मोलर कंडक्टन्स, हाऊ कंडक्टन्स अँड मोलर कंडक्टन्स अफेक्ट ड्यू टू टेम्परेचर, असं एक पण आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो टॉपिक असणार आहे, इट्स अ कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इथून मेन चॅप्टरचा आपला स्टार्ट होतोय. आज मी तुमच्यासोबत फक्त चॅप्टरचं इंट्रोडक्शन डिस्कशन केलंय, अजून मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं विशेष काहीच डिस्कशन केलेलं नाहीये. तर या चॅप्टरचे जे नेक्स्ट व्हिडिओज असतील, मी डेली ते व्हिडिओ अपलोड करणार किंवा अल्टरनेट डेज मी ते व्हिडिओज अपलोड करत जाणार आहे. सो माझ्यासोबत कनेक्टेड राहा. तुमचा महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस असणार आहे तो मी तुमचा नक्कीच प्रॉपरली कंप्लीट करून देणार. आणि MST CET जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पण आपण डिस्कशन करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकताय अनअकॅडमीला. तुम्ही अनअकॅडमीला सुद्धा मी ऑलमोस्ट डेली माझं 1 लाईव्ह लेक्चर असतं, ज्याच्यामध्ये फ्रीली मी मुलांना टीच करतोय. तिथे सुद्धा तुमचं MST CETचं मी प्रिपरेशन करून घेतोय. ठीक आहे. तर ज्या मुलांना कनेक्टेड व्हायचं आहे, ज्यांना छान प्रिपरेशन करायचं आहे, दे कॅन कनेक्ट विथ मी. माझी न्यू बॅच स्टार्ट झाली आहे 2021ची.
12 ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवसापासून आपण बॅच स्टार्ट केली आहे. तुम्ही त्या बॅचला सुद्धा जॉईन करू शकता, तुम्ही स्वतःला एनरोल करू शकताय. ठीक आहे. माझ्या टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. अनअकॅडमीवरती जे माझे फ्री लेक्चर असतात त्याची मी सगळी लिंक प्रोव्हाइड करतोय. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकताय अँड यू कॅन वॉच माय फ्री व्हिडिओज फ्रॉम अनअकॅडमी. थँक यू व्हेरी मच.